हॅलो एव्हरीवन, कसे आहात मित्रांनो? आज आपण या व्हिडिओमध्ये कामगार विभाग भरती 2026चे परीक्षा वेळापत्रक पाहणार आहोत. त्याचसोबत आपल्याला परीक्षेला जाण्यासाठी लागणारे परीक्षेचे हॉल तिकीट हे कधीपर्यंत आपल्याला भेटणार आहे, हे सुद्धा यामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासोबतच आपल्याला परीक्षामध्ये एकूण उमेदवारांनी किती अर्जाची संख्या आहे, हे सर्व मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूत आपल्या व्हिडिओला. यामध्ये सर्वात आधी आपण पाहूयात की RTI नुसार एकूण अर्ज किती आलेत या ठिकाणी. हे पाहूयात. कामगार आयुक्त कार्यालय गट क भरती यामध्ये पहा, एकूण अर्ज एकूण अर्ज आपल्याला पाहायला भेटतात ह्या ठिकाणी 34,554 एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. तर प्रत्येक आपल्या पदासाठी किती अर्ज हे बघू. तर निरीक्षक पदासाठी एकूण 62 जागा होत्या पहा यामध्ये. तर 33,193 एवढे अर्ज आले आहेत. पुढं पाहूत आपण लेखापाल या पदासाठी एकूण 12 जागा आहेत यामध्ये. तर यासाठी पहा 1,055 एवढे पद या ठिकाणी एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. लघु टंकलेखक यासाठी केवळ 4च जागा होत्या. तर यासाठी 306 एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. तर मित्रांनो पहा, यामध्ये लघु टंकलेखन यासाठी कमी अर्जसंख्या आहे आणि लेखापाल यासाठी सुद्धा कमी अर्जसंख्या आहे. परंतु निरीक्षक या पदासाठी खूप जास्ती अर्ज आलेले आहेत. तर यामध्ये सर्वात जास्त स्पर्धा असू शकते. आणि ह्या निरीक्षक पदासाठी नॉर्मलायझेशन होईल, परंतु लेखापाल आणि टंकलेखक या पदासाठी नॉर्मलायझेशन होईल असा एक अंदाज तर नाही आहे. कारण की अर्जदारच कमी आहेत, म्हणजेच उमेदवार खूप कमी आहेत. तर नॉर्मलायझेशन या ठिकाणी काय होणार नाही. आता पाहूयात आपण परीक्षा आपली कधी होणार आहे. परीक्षेचा वेळपत्रक पाहू शकतात तुम्ही या ठिकाणी. सरळ सेवा परीक्षा गट क 2026 यामध्ये पहा आपल्याला दिले आहे की 29/7/2026 आणि 30/7/2026 म्हणजेच 29 जुलै आणि 30 जुलै या 2 दिवशी आपल्या परीक्षा होणार आहेत. तर यासाठी शिफ्ट 1, 2 आणि 3 अशा 3 शिफ्टमध्ये हे परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये निरीक्षक पदासाठी जास्ती दिवस परीक्षा चालणार आहे. बाकी आपण पाहू शकतात की लेखापाल आणि लघु टंकलेखक यासाठी एकाच शिफ्टमध्ये आणि एकच परीक्षा सांगता येईल. म्हणूनच या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार नाही असं मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणूनच या ठिकाणी नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता कमी आहे. परंतु निरीक्षक पदासाठी नॉर्मलायझेशनची मेथड अप्लाय होऊ शकते. तर तुम्ही पाहू शकता की आपल्या ही परीक्षा 29 आणि 30 जुलै रोजी होणार आहे. म्हणजे साधारणतः आपल्याकडे आता 18 ते 19 दिवस राहिलेले आहेत ह्या परीक्षेसाठी. पुढे आपण पाहू शकतात सदर परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र प्रमाणपत्र परीक्षेआधी 7 दिवसाआधी म्हणजेच 29 आणि 30 जुलैला ही परीक्षा होणार आहे. तर आपल्याला 7 दिवसा अगोदर आपल्याला हॉल तिकीट आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध केले जातील.